जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे? हो गुरुजी. जय गुरु. हा ना. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. आपलं त्या दिवशी आज नीट ऐकू येत आहे ना माझं बोलणं? हो सर. हा, ठीक आहे. त्या दिवशी जरा गडबड झालेली, रविवारी काय कारण काही कळलं नाही, पण ठीक आहे. तर आपला 53वा श्लोक सुरू होता त्या दिवशी. हम्म. परत तो एकदा थोडक्यात घेऊया आणि मग पुढे जाऊ. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धेस तदा योगमवाप्स्यसि. हम्म. तर याचा अन्वय असा आहे, यदा म्हणजे जेव्हा, श्रुती विप्रतिपन्ना. श्रुती म्हणजे काय काय आपण ऐकतो ना, श्रवण. श्रुती म्हणजे जे ऐकतो ते. विप्रतिपन्ना आणि काय त्याच्यातनं आपल्याला काय काय कळतं, संबंध हे ते वगैरे वगैरे. हां, सगळं म्हणजे काही या बाजूनी काही त्या बाजूनी, म्हणून ते विप्रतिपन्ना असं वापरलेलं आहे. हां, श्रुती विप्रतिपन्ना ते बुद्धी. ते म्हणजे तव, तव बुद्धी म्हणजे तुझी बुद्धी. जेव्हा असं सगळं उलट सुलट सगळं ऐकून जी गोंधळलेली आहे अशी तुझी बुद्धी, हं, निश्चला म्हणजे निश्चल म्हणजे न स्थिर होऊन, हा, समाधौ च अचला स्थास्यती. आता समाधौ अचला स्थास्यती हे 3 शब्द आहेत. काय आहेत हे? तर स्थास्यती म्हणजे स्थिर राहील, स्थिर होईल. हं. अचला म्हणजे पण स्थिरच. बरोबर. नंतर समाधौ. तर समाधौ हा शब्द समाधी या शब्दाचं सप्तमी आहे, समाधीत. हं. तर समाधी म्हणजे काय? हा पण शब्द बऱ्याचदा गीतेमध्ये येतो, समाधी समाधी. तर आधी एकदा आला होता तेव्हा मी म्हटलं होतं की समाधी म्हणजे अंतःकरण. पण इथं त्याचा अर्थ असा आहे, समाधी. आता समाधीची व्युत्पत्ती अशी आहे, सम अधिक आ अधिक धी. किंवा दुसऱ्या प्रकारची उत्पत्ती अशी होते की सम अधिक अधि. हं. पण दोन्ही याचा अर्थ जवळपास सारखाच येतो. समाधौ म्हणजे म्हणजे परमात्म्यामध्ये आपला जो परमात्मा आहे त्याच्यामध्ये. हां, आणि पुढे पुढे पण हाच एकदा समाधी शब्द आलेला आहे. तर त्याच्यात त्यांनी व्याख्याच दिली आहे शंकराचार्यांनी, आत्मनी आत्मना. नाही, शंकराचार्यांनी नाही, कृष्णांनीच व्याख्या दिली आहे. आत्मनी आत्मना एव म्हणजे हं, आत्म्यानीच आत्म्यामध्येच आत्म्याच्याच सहाय्याने स्थिर राहणं, त्याला म्हणतात समाधी. म्हणजे थोडक्यात काय, दुसऱ्या कुठल्याही साधनांचा आधार न घेता, सहाय्य न घेता, ही बुद्धी जेव्हा आपल्या आत्म्यामध्ये स्थिर होईल. आता त्या आत्म्याला तुम्ही परमात्माही म्हणू शकता, जीवात्माही म्हणू शकता, कारण दोन्ही एकच आहेत शेवटी. तदा, तदा म्हणजे तेव्हा, योगम अवाप्स्यसि, तेव्हा तुझा म्हणजे तू योग प्राप्त करशील. मुख्य योग. हां, खरा मुख्य योग जो आहे तो तू कधी प्राप्त करणार आहेस? जेव्हा तुझी बुद्धी, की जी सतत नाना प्रकारचे विचार वगैरे ऐकून, उलट सुलट सगळं ऐकून जी गोंधळलेली बुद्धी असते आणि विचलित होणारी चंचल बुद्धी जी असते, ती जेव्हा सगळं सोडून निश्चल होऊन आत्मनी आत्मना म्हणजे पूर्ण परमात्म्यामध्येच आणि दुसऱ्या कोणाचंही सहाय्य न घेता, म्हणजे अक्षरशः अगदी देवाचं नाव सुद्धा न घेता, पूर्णपणे कशाचंही सहाय्य न घेता, हं, अशी जेव्हा स्थिर होईल, निश्चल निर्विकार अशी बुद्धी, तेव्हा तुला खऱ्या योगाला तू प्राप्त होशील किंवा खरा योग तुला प्राप्त होईल.
तर याला म्हटलं, शंकराचार्य म्हणतात की हा मुख्य योग आहे. बाकी आपण कर्मयोग म्हणतो. हं. स नंतर मग आणि नुसती समाधी योग आणि त्याच्या पुढचा हा ज्ञानयोग. तर हा जो इथं योग आहे, योगम अवाप्स्यसी, तर तू त्या ज्ञानयोगाला किंवा ज्ञाननिष्ठाच्या अवस्थेला तू प्राप्त होशील. असं. समजलं? समजलं का? आणि जेव्हा हो इथं सर. कृष्ण हा जेव्हा इथं कृष्ण असं सांगतात, तेव्हा आता अर्जुन आता प्रश्न विचारायला सुरुवात करतो. कारण इथं आता त्यांनी म्हणजे कृष्णाने निष्काम कर्मयोग आधी आपण बघितलं 11 ते 30 मध्ये सांख्ययोग सांगितला. मग सांख्ययोगाची अवस्था किंवा त्याची पात्रता कशी मिळवायची, तर त्याच्याकरता त्यांनी हा निष्काम कर्मयोग सांगितला. श्लोक 38 ते 39 ते 53 मध्ये. 31 ते 38 मध्ये त्यांनी स्वधर्म पालन त्याचं महत्व सांगितलं आणि 39 ते 53 मध्ये भगवान त्याला निष्काम कर्मयोग सांगतायत. आणि निष्काम कर्मयोगाची ही 53वा श्लोक ही परमावस्था. काय की चंचल बुद्धी जेव्हा आत्मनी आत्म म्हणजे तुझ्यामध्येच पूर्ण स्थिर होईल. हं. समाधौ अचला अशी पूर्ण परमात्म्यात तू ती स्थिर होईल, तेव्हा तू योगम अवाप्स्यसी म्हणजे त्या योगनिष्ठ किंवा मुख्य जो योग आहे त्याला तू प्राप्त होशील. समजलं? आता हा ठीक आहे. पण मग निश्चला आणि अचला यात काय फरक झाला? एकच आहे. दोन्हीमध्ये निश्चला आणि अचला. निश्चल अचल दोन्ही एकच. हो, कारण दोन्ही उपसर्गांचा अर्थ तोच होतो. निश्चल म्हणजे चंचलता दूर सारून आणि अचल म्हणजे चलरहित. दोन्हीचा अर्थ एकच. म्हणजे याच्यात थोडक्यात काय की शंका कुशंका, कारण आपलं मन एवढ्या शंकांनी भरलेलं असतं, शंका आणि संशय. तर पूर्ण संशयरहित विकल्परहित जेव्हा आपले चित्त होईल, बुद्धी पूर्ण स्थिर होईल, तेव्हा आपण त्या अवस्थेला प्राप्त होईल. हां. आणि त्याच्याकरता त्याचा जो आधीचा श्लोक आहे मोह कलिलम, पण त्याच्या आधी ते म्हणजे अशीच ही बुद्धी नुसतं म्हणून म्हणजे काय नुसती बुद्धी स्थिर होणं म्हणजे काय सोपं काम आहे. पण तसं नाही. त्या 52व्या श्लोकात त्यांनी काय सांगितलंय की मोह कलिलम, मोहरूपी दलदलातनं जेव्हा तुला ते वैराग्य प्राप्त होईल, त्याच्याशिवाय अशी स्थिर बुद्धी प्राप्त होऊच शकत नाही. कारण जोपर्यंत आपल्याला नाना प्रकारचे मोह होत राहतात, तोपर्यंत बुद्धी आपली भरकटत राहणारच आहे. त्यामुळे हे म्हणायला जरी सोपं असलं तरी वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय अशी बुद्धी प्राप्त होऊच शकत नाही. आणि हेच पुढे आता स्थितप्रज्ञाच्या लक्षणात कृष्ण पुन्हा एकदा त्याच्यावर ठसवत आहेत. तर बघूया. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. तर अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणतो की हे केशवा, समाधिस्थस्य म्हणजे असा जो कोणी जीव किंवा जो साधक समाधिस्थस्य असा समाधी स्थिर असतो, त्याचं किंवा त्याची आणि स्थितप्रज्ञाची म्हणजे असा समाधिस्थ स्थितप्रज्ञ जो आहे की जो पूर्ण परमात्म्यात स्थिर झालेली आहे ज्याची बुद्धी, आणि स्थितप्रज्ञ आणि तो स्थितप्रज्ञ पण आहे, त्याची बुद्धी स्थिर पण झालेली आहे. का भाषा, त्याची भाषा काय. आता भाषा काय म्हणजे त्याचं लक्षण काय, तो कसं म्हणजे काय बोलतो, त्याचं लक्षण काय, असं या अर्थाने. भाषा म्हणजे बोलणं असं नाही, म्हणजे तर जास्त करून त्याचं लक्षण काय, त्याचं वर्णन काय, असं. का भाषा. स्थितधीही किम प्रभाषेत, असा जो स्थितधी असतो तर म्हणजे धी म्हणजे बुद्धी, स्थितधीही म्हणजे पुन्हा स्थितप्रज्ञच. हां. तर स्थितधी म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, असा तो काय बोलतो,
प्रभाषेत म्हणजे काय बोलतो. हं. किम आसीत, तो तो कसा बसतो, कसा थांबतो, हं, असं या अर्थाने. किम व्रजेत, म्हणजे तो तो कसा फिरतो, विहार कसा करतो. म्हणजे त्याचं एकंदर त्याला ओळखायचं कसं, असं अर्जुन त्याला विचारतोय. की असा एखादा बाहेर रस्त्यावर कोणी आहे तर अमुक एक व्यक्ती स्थितप्रज्ञ आहे की नाही हे कसं ओळखायचं. हं. त्याचं बसणं, बोलणं, लक्षणं, व्यवहार हा कसा असतो. पण अर्जुनाला अजून नक्की कळलेलं नाहीये. म्हणजे तो त्याचं अजून बाह्यच स्वरूप बघतोय या प्रश्नामध्ये. पण सुरुवात केली आहे त्यांनी आता लक्षणं ओळखायला. म्हणजे लक्षणं विचारायला रादर. या प्रश्नामध्ये तर काही नाहीये तसं काही विशेष. पण आता उत्तर भगवानांचं जे उत्तर आहे, तर ही सगळी आता हे या 55वा श्लोक ते 72वा श्लोक, तर यात पूर्ण स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत. तर आता इथे एक कन्फ्युजन आहे की आता स्थितप्रज्ञ म्हणजे नक्की कोण. हा, कोणाकोणाला असं वाटतं की हा कर्मयोगी का. हं, तर नाही, शंकराचार्यांच्या मतानुसार हा कर्मयोगी नाही. हा कर्मयोगाने ज्याची बुद्धी समाधिस्थ जो झालेला आहे कर्मयोग करून, हं, सुखदुःखे समे कृत्वा, जे आपण आधी बघितलं, दुःख समे कृत्वा, योग कर्मसु कौशलम समत्वम योग उच्यते. तर असं त्यांनी म्हणजे तो कर्मनिष्ठ किंवा कर्मयोगाने तो पुढे गेला. त्याची बुद्धी समाधिस्थ अशी स्थितप्रज्ञ झाली आणि मग नंतर जो ज्ञाननिष्ठ झाला त्याची ही लक्षणं आहेत. नुसत्या कर्मयोगाची नाहीये. नाहीतर मग काय, कर्मयोग झाल्यावर सगळं संपलंच, मग पुढे काही उरणारच नाही. पण कर्मयोग हे ज्ञाननिष्ठाची अवस्था किंवा त्याचा अधिकार प्राप्तीची पहिली पायरी, दुसरी पायरी समाधी योग आणि तिसरी पायरी ज्ञाननिष्ठता. म्हणजे आणि या कर्मयोगाने चित्तशुद्धी होईल, चित्तशुद्धीने समाधिस्थ होईल, समाधिस्थाने ज्ञाननिष्ठ होईल, ज्ञाननिष्ठाने ज्ञानप्राप्ती होईल आणि ज्ञानप्राप्तीने कैवल्य किंवा ज्याला आपण जीवनमुक्तता प्राप्त होईल, अशी अवस्था आहे. तर हे जे लक्षणं आहेत ही स्थितप्रज्ञाची, ही त्या ज्ञाननिष्ठाची लक्षणं आहेत. हं, त्यामुळे सहज साध्य नाहीच आहेत, ही कठीणच आहे. पण आपलं साध्य काय हे माहिती असावं म्हणून भगवान अगदी विस्तृतपणे ही लक्षणं सांगतायत. ठीक आहे. तर हे आता तुम्ही जे सांगितलं ते प्लीज परत एकदा सांगा ना. बरं, मी विसरलो काय मी सांगितलं ते. थोडं सगळं नाही मला लक्षात. चित्तप्रज्ञाचं म्हणजे कर्मयोग, ज्ञाननिष्ठ, चित्तशुद्धी वगैरे जे काही सांगितलं. हां, हां, हां. ठीक आहे. हां, तर मी असं म्हटलं, की आपण आधी आपण समत्वम योग उच्यते, योग कर्मसु कौशलम, नंतर सुख-दुःख समे कृत्वा वगैरे या श्लोकांनी आपण कर्मयोग म्हणजे कर्मयोग कसा करावा हे थोडक्यात बघितलं. श्लोक 11 ते 30 मध्ये निष्काम कर्मयोग. बरोबर. तर ती पहिली पायरी अत्यंत आपलं जे म्हणजे ती चित्तशुद्धी करण्यासाठी पहिली पायरी. जेव्हा आपण आपली कर्म ही पूर्ण आसक्तीरहित मनाने करू, भावनेने, तेव्हा तो कर्मयोग होईल आणि त्या कर्मयोगाने आपल्याला मग चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धीने समाधी योग प्राप्त होईल. समाधी योगाने आपण ज्ञाननिष्ठ म्हणजे सांख्य योगाचे किंवा सांख्य मार्गाचे अधिकारी होऊ आणि सांख्य मार्गाचे अधिकारी झाले आणि किंवा आपल्याला अद्वैत ज्ञानाचा प्रकाश आपल्याला आपल्या चित्तात पडेल आणि तो अद्वैत ज्ञानाचा प्रकाश किंवा अद्वैत ज्ञानप्राप्ती झाली आपल्याला की मग ज्ञानात एव तु कैवल्यम, अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे आपली सगळी कर्मांचा सगळा नाश होईल आणि त्यांनी आपल्याला जीवनमुक्ती त्या अवस्थेला आपण पोहोचू. म्हणजे जिवंत जरी आपण राहिलो तरी तो देह आपला आहे म्हणून आहे, पण पूर्ण आपण मुक्त असतो. त्याला आपण जीवनमुक्त असं म्हणतो आपण. तर अशा या पायऱ्या आहेत. तर आता ही जी स्थितप्रज्ञेची जी लक्षणं जी आहेत, तर ही त्या ज्ञाननिष्ठ म्हणजे जीवनमुक्त नाही,
तर ज्ञाननिष्ठाची ही लक्षणं आहेत. ज्ञाननिष्ठानंतर तो पुढची पायरी तो जीवनमुक्त, ती नाही, पण स्थितप्रज्ञाची ही लक्षणं आहेत. आलं लक्षात? हो सर, ते हो एका सर. पेपरात स्थितप्रज्ञेवरती नोट लिहायची होती ना? हो हो बरोबर. ती आता एक आलं नोट तर होतं. अजून नाही, ते तर अजून बरंच पुढे आहे, पण हे नुसतं हा. मी थोडक्यात सांगितलंय. आता पुढे ते बघूया आता ती लक्षणं. हा ठीक आहे. मग सर त्याच्यामध्ये एक ते सुख दुःख समवेतात ते एक याचं, आणि अजून दुसरं कुठलं योग स्थिती ना काहीतरी म्हणालात नाही तुम्ही? नाही नाही नाही, ते स्थितप्रज्ञामध्ये डायरेक्टली येत नाही. त्या आधीच्या पायऱ्या आहेत. हा अच्छा. त्या हा, त्या आधीच्या पायऱ्या आहेत जरा. ठीक आहे. त्या ह्याच्यात येत नाहीत. त्या अजून येत नाहीत ओके. त्याच्यामध्ये. हं. हा आता स्थितप्रज्ञाची लक्षणं आता सुरू होत आहेत. श्लोक 54 हा म्हणजे 55 ते 72. ओके. तर हो सर. हा तर आता श्री भगवान उवाच, म्हणजे आता भगवान त्याला उत्तर देतात. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. सगळ्यात मुख्य लक्षण स्थितप्रज्ञाचं काय? हे पार्था, यदा सर्वान् कामान् मनोगतान् प्रजहाती, म्हणजे जेव्हा, यदा म्हणजे जेव्हा, सर्वान म्हणजे सगळं, सगळी, कामान म्हणजे कामना, इच्छा, कामना, आशा, तृष्णा वगैरे सगळं, मनोगतान म्हणजे आणि मनात जे जे काय याच इच्छांना अनुसरून जे काय विचार येतात, मनात उत्पन्न होणारे, हा, प्रजहाती, जहाती म्हणजे त्यागणे, आणि प्रजहाती म्हणजे प्रकर्षाने त्यागणे, म्हणजे पूर्ण त्याग करणे. प्रजहाती म्हणजे काय? त्यांचा पूर्ण त्याग करतो जो कोणी. सगळ्या इच्छांचा आणि मनातल्या सगळ्या म्हणजे आशेचा वगैरे वगैरे सगळं, म्हणजे मनही त्याचं निर्विकार व्हायला लागतं, म्हणून मनोगतान प्रजहाती असं. मनात काहीच राहत नाही त्याच्या. सगळ्या इच्छा, कामना, आशा, तृष्णा वगैरे सगळं, आणि मनातले विचार पण प्रजहाती, प्रकर्षाने त्याग होतो, म्हणजे पूर्णपणे त्याग होतो. आत्मना एव आत्मनी तुष्टः. आत्मना म्हणजे काय? आत्म्याने. हा, आणि आत्मनी, सॉरी, आत्मना म्हणजे आत्म्यात, सप्तमी, आणि आत्मनी म्हणजे आत्म्याने, तुष्ट, म्हणजे त्याला कुठल्याही सहाय्याची गरज नसते असं करण्यासाठी, की मला जप करणं आहे, मला पूजा करणं आहे. म्हणजे उदाहरण देतो मी, म्हणजे कुठलेही साधनं त्याला लागत नाहीत. आत्मा हेच त्याचं साधन आहे. आत्म्यानेच तो आत्मरूप होतो. हे फार महत्वाचं आहे. हे काय, कोणी म्हणेल मी हेच जर करायचं झालं तर कोणी म्हणेल मी काय त्याला म्हणतात, धुनी लावून किंवा दारू पिऊन किंवा काय ते भांग पिऊन, म्हणजे कुठल्या तरी सहाय्याने एक, किंवा म्हणजे अगदी कुठल्या तरी इष्टदेवतेचा जप करताना, पूजा करताना, सुरुवातीच्या काळात हे ठीक आहे, पण ही जी अंतिम अवस्था आहे स्थितप्रज्ञाची, याच्यात त्याला कुठलीही साधनं लागत नाहीत. किंवा अमुक एक असं ताठ बसायचं, पद्मासन घालायचं वगैरे, ही सगळी साधनं झाली. कुठल्याही साधनाशिवाय तो आत्मना एव आत्मनी तुष्टा, आत्म्यानेच आत्म्यामध्ये संतुष्ट असतो. बाकी त्याला कुठली गरज लागत नाही, किंवा मी चहा प्यायल्यावर संतुष्ट होईल, चांगलं गोड जेवण केल्यावर संतुष्ट असेल, चांगली गादी असेल, AC असेल तर मी शांत राहील, असं नाही. आत्मना आत्मनी कुठल्याही अवस्थेत असला तरी तदा स्थितप्रज्ञ उच्यते. तेव्हा म्हणजे किंवा त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटले जाते. समजलं? हो आणि सर. शंकराचार्य इथे स्थितप्रज्ञ आणि मुमुक्षु या दोघांनाही एकच शब्द वापरतात. आता एक लक्षात घ्या, मुमुक्षु का म्हणतात ते?
म्हणजे अजून हा मुक्त झालेला नाहीये स्थितप्रज्ञ. हा, म्हणून तो मुमुक्षू आहे अजून. म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा आहे त्याला, पण तो इथपर्यंत पोचलेला आहे. असं म्हणून जे मी म्हटलं की कर्मयोग झाला, त्याचा समाधी योग झाला, आणि आता तो इथं स्थितप्रज्ञ झालाय. 3 पायऱ्या त्यांनी पार केलेल्या आहेत. असं. तर मुमुक्षूचा अर्थ काय? मुमुक्षू म्हणजे ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे. मोक्ष म्हणजे काय? सगळी जी बंधनं आहेत आपली, या सगळ्या जन्ममरणाचं जे मुख्य बंधन आहेत, जन्ममरण परंपरेचं, त्या सगळ्याच्या बंधनातनं ज्याला पूर्णपणे मुक्त व्हायचं आहे, कशाचीही त्याला बंधन नको आहे, त्याला म्हणतो आपण मुमुक्षू. म्हणजेच मोक्ष. मोक्ष शब्द हा मुंच धातूपासून आलेला आहे. मुंच पासूनच मोक्ष, मुक्ती, मुमुक्षू हे सगळे शब्द मुच धातूपासून आलेले आहे. मुच मुंचती पासून. हा, असं. आधी सर तुम्ही पायऱ्या आहेत ना मोक्षाच्या, म्हणजे मुमुक्षू ही कोणती अवस्था आहे? तिसरी, चौथी, काय? नाही, मुमुक्षू ही कर्मयोगामध्ये, कर्मयोगी हा सुद्धा मुमुक्षू असतो, पण ती इच्छा करता जो, हा, म्हणजे मुमुक्षू ही अवस्था कर्मयोगापासून समाधी योगापासून पुढे पुढे या म्हणजे ज्ञाननिष्ठापर्यंत तिन्ही अवस्थांना मुमुक्षूच म्हटलं जातं. आणि त्याच्या पुढची अवस्था म्हणजे तो सिद्ध. सिद्ध. असं. सर एक विचारू, मग हे जे मला आपण एकदा आता पायऱ्या कुंभमेळा सांगा. वगैरे, हा, बोला. कर्मयोग पहिल्यांदा म्हणालात तुम्ही, मग ज्ञानयोग म्हणाला. नाही, नाही, ऐका, कर्मयोग नंतर, कर्मयोगानंतर हा समाधी योग, समाधी योगानंतर ज्ञानयोग किंवा ज्ञाननिष्ठता, असं. ज्ञानयोग. हम्म. आणि मग सर एक त्याच्यानंतर ही विचारायचं, अवस्था, स्थितप्रज्ञाची अवस्था त्यानंतर का? स्थितप्रज्ञ मुक्तीच्या जस्ट जीवनमुक्तीच्या आधीची अवस्था स्थितप्रज्ञ, असं. ज्ञाननिष्ठ म्हणजे स्थितप्रज्ञ, असं समजा तुम्ही. ओके. सर एक कुंभमेळ्यात आपण साधू बघतो, तर ते स्वतःच काय श्राद्ध वगैरे करून ते तसे झालेले असतात. मग त्यांची मुमुक्षूच्या पुढची पायरी असते का? नाही, ते मुमुक्षू असतात म्हणूनच ते संन्यास घेतात, की त्यांना संसारात काही स्वारस्य नसतं, राहिलेलं नसतं, म्हणून ते संसाराच्या सगळ्या भौतिक सुखांचा सगळा त्याग करून ते ते संन्यास सगळं सोडलेलं असतं त्यांनी. म्हणजे मोक्षाच्या अच्छा. इच्छेसाठी सगळं, म्हणजे आता मला हे काही बंधन नको आहे म्हणून त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतलेली असते. पण आता प्रत्येक जण तो कुठल्या अवस्थेत, म्हणजे त्यांनी लौकिक कर्माचा त्याग केलेला असतो. पण पण ते आता कुठल्या, ते ज्ञाननिष्ठ आहेतच की नाही हे माहिती नाही आपल्याला. बघूया आपण ते. पण ते शेवटी ओके. जसं ही बाह्य, असं काही बाहेरून बघून कोणी काही सांगू शकत नाही अमुक एक व्यक्ती स्थितप्रज्ञ आहे की नाही, नाही का, असं. हो ना, हो ना. हा, ओके, धन्यवाद सर. ठीक आहे. तर आता पुढचा श्लोक 26वा. आता पुढचं कर्तव्य किंवा पुढचं त्याचं लक्षण काय? दुःखेष्वनुद्विग्न मना, सॉरी, उद्विग्न मनाचं अनुद्विग्न मना आहे. दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृह वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. आता स्थितधी म्हणजे परत स्थितप्रज्ञ. स्थितधी, स्थितप्रज्ञ हे दोन्ही एकच शब्द आहेत. त्याचं लक्षण काय? तर दुःखेषु उद्विग्न मना. हा, अगदी खूप दुःखात जरी तो असला तरी त्याचं मन उद्विग्न मना, तो उद्विग्न पण होत नाही, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरची माशी पण हलत नाही, असं. म्हणजे नुसतंच तो दुःख सहन करतो असं नाही, तर तो उद्विग्न पण होत नाही, की काय कटकट आहे बाबा, आता किती, कधी संपेल, असं म्हणजे सहन तर करतोय मी, पण कधी संपेल असं पण नाही. ठीक आहे, तो आहे त्या स्थितीत, त्या दुःखामध्ये पण निर्विकार अवस्थेत तो राहतो. आणि पुढचं त्याचं लक्षण सुखेषु विगत स्पृहा, म्हणजे
आणि त्याला खूप सुख, अगदी त्याला कोणी छान महालामध्ये अगदी छान पंचपक्वान्न वगैरे जरी दिली असतील तरी म्हणजे सुख आहेत समोर, पण त्याची त्याला इच्छाच नाही. विगत स्पृहा, ज्याची स्पृहा म्हणजे इच्छा ही विगत म्हणजे गेलेली आहे. हं. त्याला त्याचं काही पडलेलं नाहीये. असं. हं. नंतर तिसरं लक्षण वीतराग भय क्रोध मुनिही. म्हणजे काय की वीत, राग, भय आणि क्रोध. वीत म्हणजे सगळं गेलेलं आहे, राग गेलेला आहे. राग म्हणजे काय, राग म्हणजे रागामध्ये दोन्ही आलं, आसक्ती पण आली आणि द्वेष पण आला. बरोबर, रागामध्ये दोन्ही येतं, एकतर आसक्ती आणि द्वेष दोन्ही, आणि नंतर भय आणि क्रोध. हं. त्याचं आसक्ती, द्वेष, भय आणि क्रोध हे सगळं त्याचं वीत. वीत म्हणजे गेलेलं आहे. हं. सर राग आणि क्रोध एकच ना? नाही नाही, राग आणि क्रोध हा एकच नाही. हं. हं. तर वेगळं. राग आणि आसक्ती एकच हे कळलं नाही मला ऍक्च्युली. हं. राग, राग म्हणजे आपल्याला वाटतो राग आला, मला राग आला, मराठीमध्ये ज्याला आपण राग म्हणतो. हा, तो खरा राग म्हणजे तो खरा राग नाही, रादर. हा, ती एकतर म्हणजे ज्याला आपण हिंदीमध्ये किंवा अनुराग म्हणतो ना. अनुराग म्हणजे काय, प्रेम. अनु म्हणजे सतत. अनु हा उपसर्ग जो आहे संस्कृतमध्ये तो सातत्य दाखवतो, सतत, कंटिन्युइटी. आणि राग म्हणजे आसक्ती. तर अनुराग म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो सतत एखाद्या वस्तूची, एखाद्या व्यक्तीविषयी सतत आठवण करत राहणं, हां, दुसरं बेचैन असणं, त्याला म्हणतो आपण अनुराग, नाही का. बरोबर. आणि या रागाचंच निगेटिव्ह राग जो आहे तो म्हणजे द्वेष. द्वेषामध्ये सुद्धा त्याची आठवण होत असते, म्हणजे ज्याला विरोधी भक्ती म्हणतात ना, तसं कंसाला जसं सतत कृष्ण आठवायचा. म्हणजे बरोबर. तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणून राग आणि द्वेष, हा, तर हे दोन्ही रागामध्ये धरलेलं आहे. आणि भय आणि क्रोध, क्रोध आणि भय हे रागाचे इफेक्ट्स आहेत, परिणाम आहेत. बरोबर. द्वेषाचा किंवा भावनेचा जो परिणाम होतो तो एक तर भयामध्ये होतो किंवा क्रोधामध्ये होतो. बरोबर. जसं शीत आणि उष्ण या संवेदना आहेत आणि त्याच्यापासून सुख आणि दुःख हे त्याचा परिणाम आहे. बरोबर. तसंच राग हा म्हणजे भावना आहे आणि त्या रागाचं रूपांतर क्रोधात होतं बहुतेक वेळा. म्हणजे हवी असलेली वस्तू जर मिळाली नाही, ज्याच्यावर माझं निरतिशय प्रेम आहे, हां, जी व्यक्ती मला हवीशी वाटली आणि ती व्यक्ती जर मला मिळाली नाही, तर त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं, नाही का, आपण बघतोच तसं. असा. तर असा मुनी, म्हणजे मनाविरुद्ध झालं की सुद्धा हे होतं तो हो राग. हो हो, म्हणजे माझ्या मनात एखादी खूप गोष्ट आहे पण मनाविरुद्ध झालं की जे मनात आहे ते राग, आणि त्याचा परिणाम ते नाही मिळालं किंवा जे मिळालं, जे मला नकोय ते मिळालं की क्रोध होतो मला, नाही का, असं. हा, तर असा जो मुनी, असा जो मुनी त्याला स्थितधीही उच्यते. म्हणजे अशा मुनीला स्थितधी, स्थितप्रज्ञ असं म्हणतात. तर पहिल्या विगत स्पृह नाही कळलं. विगत स्पृह म्हणजे नाही कळलं मला. स्पृहा म्हणजे किंवा स्पृहा म्हणजे इच्छा, आशा, इच्छा. आणि विगत म्हणजे ज्याची स्पृहा, इच्छा मेलेली आहे किंवा गेलेली आहे त्याला म्हटलं जातं विगत स्पृहा असं. अच्छा. कळलं. तर हे दुसरं लक्षण. पहिल्या लक्षणात काय होतं त्यांनी सांगितलं ते आत्मनी तुष्ट. स्वतःच स्वतःचा काही साधन न घेता तो कामनारहित आणि
स्वतःमध्ये संतुष्ट आहे, आत्मानंद. ज्याला आत्माराम म्हणतात ना, आत्माराम शब्द म्हणजे काय? आत्मा अधिक आराम. आराम म्हणजे खरोखरच आराम, आनंद. हं. आणि आराम म्हणजे पूर्णपणे रमलेला, त्याला म्हणतो आपण म्हणजे रम र, र, रम रमत असलेला, त्याला म्हणतो मी आराम करतोय, म्हणजे काय, मी रमलेलो आहे कशात तरी असं. हं. आराम म्हणजे तर आत्मा आराम म्हणजे जो आत्म्यातच रमलेला आहे, हं, आत्म्यातच आराम करतोय, असा तो आत्माराम असं. हं, असं. ठीक आहे, तर ते विगत स्पृहा. तर पुढचा श्लोक बघूया आपण, 57वा. तिसरं लक्षण. या सर्व ऐकून आलं गेला का? मध्येच आवाज गेला होता. हा, ऐकून नाही आलं. थोडा वेळ आता नाही ऐकू आलं. आता 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 येतोय. आलं. आता येतोय ना? हा, ठीक आहे. हो. हा. या सर्वत्र ऐकू येतंय आता? हो सर. यः सर्वत्र नभिस्नेहस् तत्तत् प्राप्य शुभाशुभं नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याचा अन्वय आहे की याहा म्हणजे जो, सर्वत्र सगळीकडे म्हणजे सगळ्यांविषयी, तर सर्वत्र म्हणजे सगळ्या प्रती, अनअभिस्नेह, अन म्हणजे नाही, अभिस्नेह त्याला कोणाच विषयी स्नेह वाटत नाही, पूर्णपणे निर्विकार असतो तो. म्हणजे त्याची सगळी नाती गोती, आवडतं नावडतं, आवडच त्याची गेलेली, स्नेहबुद्धी त्याची पूर्ण गेलेलीच असते. हा, तत् तत् शुभाशुभम प्राप्य म्हणजे जे जे शुभ किंवा अशुभ त्याला प्राप्त होईल, त्याला होतं, मिळेल आपोआप. न अभिनंदती न द्वेष्टी, त्याच्याबद्दलचं कोणाला म्हणजे खूप आनंद व्यक्त करत नाही, धन्यवाद व्यक्त करत नाही, आनंदही व्यक्त करत नाही, आणि न द्वेष्टी त्याच्याबद्दल कोणाला तो दूषणही देत नाही, कोणाचा द्वेषही करत नाही. जे आहे ते पूर्ण स्वीकार करतो, बस फक्त. सर्वत्र अनभिस्नेह. काही त्याला स्नेह जो असतो, कारण स्नेहाने परत बंध उत्पन्न झाला, त्यामुळे तो कुठलाही त्याचा जो आत्मा असतो तो परमात्म्यामध्ये एवढा स्थिर झालेला असतो की त्यातनं तो बाहेरच येत नाही, बाकी कशालाही तो चिकटत नाही. हे जरा विचित्र वाटेल सगळ्यांना, पण ही सगळी कारण वैराग्याची लक्षणं आहेत ही. तुम्ही म्हणाल हे कसं संसारात असं, कुटुंबात असं वागून चालेल का? पण नाही, बरोबर, पण ते ठीकच आहे, पण खरी वैराग्याची ही लक्षणं आहेत. कुठली इच्छा नाही, कुठली आशा नाही, कुठला स्नेह पण नाही, काही मिळालं तरी आनंद नाही, न मिळालं तरी दुःख नाही, कोणाचा द्वेष नाही, काही नाही, असं. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता भवती, त्याची प्रज्ञा म्हणजे त्याची बुद्धी प्रतिष्ठित. प्रतिष्ठित म्हणजे काय? प्रकर्षेण तिष्ठित. प्रकर्षेण म्हणजे एकदम स्थिर झालेली, त्याला कोणी अगदी फटके मारले तरी हलणार नाही, असं. एखाद्या मोठ्या महाकाय शिलेसारखी, दगडासारखी ती अचल आहे, आणि म्हणूनच त्याला स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे, स्थिर आहे, तो. असं समजलं हा श्लोक? हो सर. हा, हो. ठीक आहे. आता याचं ना, आता हे कसं, आणि हे फार महत्वाचं आहे याच्या पुढचं, ती सगळी अवस्था साध्य कशी करणार आपण? म्हणणं सोपं आहे, पण ही कशी करायची आपण साध्य? तर आता पुढचे 2-4 श्लोक आहेत ते त्याच्याविषयी. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा म्हणजे जेव्हा किंवा जसं, अयम म्हणजे हा म्हणजे कोण? स्थितप्रज्ञ. कूर्मः अंगानी इव, कासव आपले अंग, सगळे अवयव, अंगानी म्हणजे बहुवचन आहे, सगळे अवयव जसे, इव म्हणजे जसे, संहरते. संहरते म्हणजे आवरून घेतं, ओढून घेतं. त्याच्या त्या कासवाची जी हे असते,
काय त्याला म्हणतात पाठ. त्या पाठीमध्ये त्याला काही भीती वाटली किंवा काही वाटलं त्याला, की संरक्षणासाठी ते काय करतं, सगळे अवयव ते डोक्यापासून सगळं अवयव, पाय, डोकं सगळं त्याच्या पाठीमध्ये दाबून घेतं, अवयव आकसून घेतं अगदी. बरोबर. वरती कोणाला वाटतं फक्त दगड आहे असं. तर तसंच सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यः संवरते. तर हा तसंच त्याची सगळी इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, हा, आणि इंद्रियार्थेभ्यः, त्या इंद्रियांच्याच साठी आवरून घेतो. आता इंद्रियांसाठीच का आवरून घेतो ते बघू आपण. हा, हे असं का म्हटलेलं आहे. नुसतं इंद्रिय आणि संवरते असं म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण कृष्णांनी इथं इंद्रियार्थेभ्या असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे ती इंद्रियांकरताच तो आवरून घेतो. कारण काय, जर ती इंद्रिय बाहेर आली तर इंद्रियांचा जो नैसर्गिक स्वभाव आहे त्यानुसार ती परत कार्य करायला लागतील. डोळे उघडून परत बाकीचं बघायला लागतील, कान काहीतरी टवकारतील, ऐकतील, नाही का, त्वचा काय काय आपल्याला भावना होतात ते सेन्सेशन सुरू होतील आपली, वगैरे वगैरे. जिभेला काहीतरी चांगलं दिसते तर जिभेला परत पाणी सुटेल. म्हणजे इंद्रियांचा स्वभाव आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. म्हणून त्या इंद्रियांना आवरून घेणं, सगळ्या इंद्रियांना एकदम, हां, असं जो घेऊ शकतो, सगळ्या इंद्रियांना तो कासवासारखं, कासव जसं सगळे अवयव आवरून घेतं, तशी जो आवरून घेतो, तेव्हा जो आवरून घेऊ शकतो किंवा घेत असतो, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली असते. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता भवती. म्हणजे याचं थोडक्यात काय, इंद्रिय निग्रह कसा करावा, तर सगळ्या इंद्रियांना एकदम आवरून घ्यावं असं, कासवासारखं. आणि कासवाची इथे उपमा दिलेली आहे. समजलं? हो. हा. आता याच्यात आता पुढचा प्रश्न आहे. हा, आणि म्हणजे हे फार म्हणजे आश्चर्यकारक आहे ना, की म्हणजे अद्भुत आहे. अर्थात आश्चर्य काय असं वाटायला नको, कारण साक्षात भगवान श्रीकृष्णांनीच सांगितलंय, पण तरी इतकं सगळं कसं लॉजिकल मांडणी केलेली आहे याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं, की लगेच काय शंका येईल. ठीक आहे, अशी अवस्था तर काय, एखादा जो रोगी असतो मरणोन्मुख, त्याला खायची इच्छा नसते, काहीच करावंसं वाटत नाही, त्यात काय विशेष, असंही कोणी म्हणू शकतो, नाही का? तर आता त्याचं उत्तर दिलेलं आहे भगवानांनी. हां. कोविडच्या काळात असंच झालं होतं ना सर सगळ्यांना. बरोबर. नाही नाही, पण पण ते ते तोंडाची ते म्हणजे तसं ते तसं झालं नव्हतं, हेच इथं सांगितलेलं आहे. बघा आता विषय म्हणजे विषय जिभेला काही चवच नव्हती, ज्यांना म्हणजे त्याच्यातनं जावं लागलं नाही नाही, त्यांनी ऐका अनुभवले हे सगळं की कशाचाच रस नव्हता. बरोबर. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. तर आता हीच अवस्था जी आहे ती निराहारस्य, म्हणजे कोणी उपाशी असेल, हं, खूप काही खातच नाहीये, असा देहीना, असा देह धारण केलेला कोणी, हां, किंवा विषयाः रसवर्जम विनिवर्तन्ते, म्हणजे तर म्हणजे त्याचे सुद्धा मनातले सगळे विषय निवृत्त देऊन जातात, म्हणजे बाकी काही त्याला सुचत नाही. म्हणजे उदाहरण असं दिलं तर जेव्हा एखाद्याला खूप, आपण 3 दिवस समजा उपाशी राहिलो, 2-3 दिवस, एवढे राहू शकू की नाही काय माहिती, पण समजा राहिलो तर आपल्याला बाकी काही सुचेल का? चांगलं गाणं ऐकायचं, चांगलं काही चित्र बघायची, सिनेमा बघायचा, वगैरे वगैरे, बाकी कशाचं आपल्याला भान नसेल. आपण म्हणू मला काय, कधीतरी एकदा खायला मिळू दे बस, बाकी सगळ्या विषयातनं आपण निवृत्त होऊन जाऊ. पण मग ही अवस्था आणि ती अवस्था सारखी का? नाही. तर इथं ते म्हणतात की किंतु, म्हणजे अशा अशा वेळी सुद्धा ती अवस्था येऊ शकते, परंतु अस्य रसः अपि परम दृष्ट्वा स्थितस्य निवर्तते. म्हणजे त्याच्यासारखं नुसतं होत नाही, पण याची जी आसक्ती आहे ना, रस म्हणजे आसक्ती, ज्याला जसं आपण रसिक म्हणतो. रसिक म्हणजे काय, ज्याला आसक्ती असते रसास्वादाची, त्याला आपण रसिक म्हणतो.
तो असा जो रोगी माणूस असेल किंवा भुकेलेला माणूस असेल त्याची आसक्ती किंवा रसिकता जात नाही, फक्त तेवढ्यापुरतं त्याला